ओम नमो गुरुजी आदेश. शिव गोरख शिव गोरख शिव गोरक्ष शिव गोरक्ष शिरगरी. होय होय एक फोटो मारतो मग चांगलं जास्त होय होय शिवानी आहे की डंबर. शिवगोरख 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 शिवगोरख. नमस्कार शासिकेला आता कांचिरायचा झाला आहे आणि आता भिक्षा मागायला जायला लागलोय आम्ही ना. मला हळद लावायला लावलंय मुद्दामच कारण ह्या कॅमेऱ्यात पडते म्हणून. आणि मग आता हे लावलंय मी खरं आता कॅमेरा मी लांबूनच फोटो काढायला लागले आणि आता भिक्षा मागायला जाणार. मला दाखवलं आता कांचिरा कसा झाला ते. भिक्षा मागून यायला पाहिजे ना आता. चला हे गुरु आहेत हे शिरीषचे. माय भिक्षावाडा लक्ष्मीरंजन आदेश शिवगोरक्ष शिवगोरक्ष शिवगोरक्ष. या महाराज फुल एक्सलंट सापाला इशी. हा काय म्हणणार. लक्ष्मीरंजन माय भिक्षा दे. रंजन माय भिक्षा दे. हा भिक्षा गोरख शिवगोरख शिवगोरख शिवगोरख. घेतलास का नाही इकडे बघ. मोबाईल घेतला कोणी घेतला मोबाईल. इकडे मोबाईल कोणाचा मोबाईल. आज बघायचं आहे तुला. त्या लोंढ्याचं वर्ग काय म्हणाला असेल. माहीलाच म्हणाले हे घर उघडं दिसते त्यांचं दरवर्षी. लोंढ्याचं वर्ग म्हणाल दोन्ही कामगार. होईल की गुरुजी. कुठला गुडगा फुटला सांग. गुडगा कुठला फुटला सांग. परशी पुडली जाऊ ना गुडगा फुटाय नाही. ही परशी पुडली आत्ताच. ही कुठली परशी पुडली पाहिजे ती ना. होय ती पुडली. अगं तो व्हिडिओ करा नाही बस बाई. मी करणार व्हिडिओ शूट करू नकोस बाबा. तर तुम्हाला सांगतो काल हे मामाची मुलं त्यांना आलेली. ती मामा त्यांनी म्हणजे कोल्हापूरची पाचगावची मामा आहेत ती म्हणजे दरवर्षी येते यात्रेला. आणि मग ती पोरं पण आलेली सगळी यावर्षी सगळीच कारण 26 जानेवारीची सुट्टी होती. मग सगळ्यांनी ते येऊन घरदार साफसफाई केली सगळी. आणि आज नेक्स्ट डे आहे म्हणजे काल संध्याकाळीच गेले ते. आणि आज नेक्स्ट डे म्हणजे काय तुम्हाला सांगतो मी मी सकाळी लवकर उठून म्हटलं पोहायला जायचं. तर रात्री मी पिक्चर बघत बसलेलो. मला जरा वेळ आणि व्हिडिओ पण एडिट करत बसलेलो. मग त्यात जास्तच वेळ झाला. मग सकाळी म्हटलं आता पोहायला जायचं राहते. थोड्या वेळानं 10 वाजता पोहायला जावे असं माझा प्लॅन होता. मम्मी काय सकाळी लवकर गेली घरात. आणि आत्ता मला 5 मिनटावरी फोन आला की म्हणजे टी व्ही दुरुस्त करायसाठी. म्हणजे टी व्ही आम्ही 2 वर्षाला गावात आम्ही ती एक सरवड्याचं हे आहेत रिपेअर करतेलं त्यासने आम्ही आता फोन करतो. त्यांचा नंबर पण मला पाठ झाला. एवढा वेळ मी त्यासने फोन केला आहे.
पण तिने हे केलं नाही म्हणजे यायला मिळणार नाही, त्यांना कामच तेवढे असतात. मग तसं बी 2 वर्ष टी व्ही बंद होता एक, आणि एका टी व्हीला आमचा प्रॉब्लेम झाला आहे. ते आता माझे मित्र जे येणार आहेत ते तयार करणार आहेत. आता त्यांचा फोन आला तर मी येणार आहे म्हणून, बघूया आता किती वेळ लावते यायला. आणि आता त्यांची वाट बघायची थोडा वेळ, आणि टी व्ही पहिला दुरुस्त जरा करून घ्यायचा, आणि नेक्स्ट बघूया आता दिवसाचं नियोजन काय. खरं पवायला जायला लागणार दुपारी मला. नास्त्रीबाई टी व्ही दुरुस्तीला आल्यात आमच्यात, आणि हे आमचे म्हणजे क्रिकेटच्या ह्याच्यातनं मित्र आहेत. माझ्यापेक्षा जास्त मोठा आहेत, पण क्रिकेट आमच्या संघातच आहेत यंदा. नास्त्रीबाई होते आम्हाला ह्याला मिळाले बघा, ते क्रिकेटमध्ये पहिलं पारितोषिक आहे आमचं. होय, तरी आम्ही त्यावेळी हाफ न खेळत आहोत त्यावेळेस. दुपारचं 3 वाजल्यात आणि आम्ही मासं धरायला आले. शिवाय आता गावाकडनं आलं आहे त्यांच्या, आमच्या गावात मासं धरा आहे. दरवेळेस मासं ते आम्ही बघतोय सकाळी पोहायला तिथं जाळं लावतात. मग ह्याला म्हणलं ते स्टिक घेऊन ये, बघूया मासं गावतात काय. आता आणल्यात, गावते काय माहीत नाही. तर मी सकाळून आंघोळ पण करणार नव्हती ह्याच्या नादाला लागून, त्यामुळे म्हटलं आता आंघोळ पण करायची आणि हे पण म्हणजे मासं पण धरायचं. तर आता काय झालं आहे, मला जाग ऑटोमॅटिक झाली. सोडा आजचा 6चा गजर काय वाजलंच नाही, मला 5:30 बरोबर जाग आली. मग म्हटलं आता उठ्या आणि काहीतरी काम करूया. तर मी कम्प्युटर बसलो, मला डेटा पाठवायचा होता, तर मी डेटा पाठवला आणि आता म्हटलं पोहायला जाऊया. तर फोन केला एकाला, तर म्हणले आता आम्ही 7:30 वाजता जाते. म्हणजे आधी पहिला 6:30 होतं, मग 6:45 होतं, 7 वाजून 5-10 मिनिटांनी इकडे होता, पण आता 7:30 झाले. बघूया आता मी पण जातो, कारण घरात मला बसवणार, कारण त्या मोबाईलचा डेटा पण संपला आहे आणि माझं जे काम होतं ते पण झाले. मग आता जाणार पोहायला. सकाळी सकाळी हे पडलेलं असते धुकं या गाडीवर. चल पोहा चल. आणि माझा प्लॅन सगळा कॅन्सल झाला. मी आता गाडी घेऊन जायचा प्लॅनमध्ये होतो, आणि म्हटलं यासने 7:30 वाजणार आहेत म्हणल्यात. मग मी जरा लवकर चाललो आहे, म्हटलं चालत जाऊया. उठकी पाठीमा बघायला असं धुणं धुवायचं चालू आहे. म्हणजे आमच्याकडे कसं असते गावाकडं, यात्रेचं धुणं म्हणा किंवा दसऱ्याचं धुणं असं धुवायला पहिला पूर्वीचे लोक सगळं अंतरण वगैरे घेऊन यायचे. मग इथं आमच्या इथं आड म्हणून आहे काय, त्या आडावरती सगळी येतात. आणि तुम्हाला आता पक्ष्यांचा आवाज येत असेल, कारण इथं ह्या एवढ्या एरियातच पक्षी जास्त किलबिलात. आता दररोज मी सकाळी सकाळी जातो की नाही, त्यावेळी मी बघत होतो तेव्हा पक्षी लय आरडतात. आणि आज धुकं लय आहे, म्हणजे लवकर उजाडलं पण नाही असं मला वाटलं की आज धुकं लय आहे. हे पक्षी बघा सकाळी सकाळी इथंच लय असतील, मी सकाळी बघतोय. धुकं बघायला एवढं खतरनाक धुकं आहे आज. मला सांगतो एक मज्जा काय असायचं, मी ज्यावेळी पोहायला शिकलो त्यावेळी आमच्या घरातल्यासनी माहीत नव्हतं की मी पोहायला शिकायला जातो आहे. म्हणजे त्यावेळी कसं होतं, चोरून जरा पोहायला जायचं. म्हणजे आमच्या घरातली म्हणजे त्यावेळी पोहायला येत नव्हतं, त्यामुळे लावून द्यायची नाहीत. म्हणजे ॲक्च्युली कोणाच्याच घरातली लावून देत नाहीत तसं म्हणायला गेलं तर, कारण पोरं त्यावेळी ते वय असते की ते ऐकत नाहीत, म्हणजे आपलंच खरं करतात पोहायला जाताना ह्याला त्याला. मग त्यामुळे घराल्यांचं कधी तर